वाशिम जिल्ह्यात मागील 8 वर्षापासून सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्यात आली। नगरपालिकेने करोड रुपये खर्चून ही सांस्कृतिक भवन हा उभारण्यात आला। मात्र या भवनाची आपण बघू शकतो सध्या दुरवस्था झालेली आहे। 8 वर्षापासून या भवनाचं काम चालू असताना हे बघू शकतो आपण समोरच्या फ्रंटलाच काच जे लावलेले होते तो काच पूर्ण तुटून गेलेले। तसेच अंदरची अवस्था ही त्याच्यापेक्षाही दुरवस्था झालेली आहे। अंदरचे जे पीओपी असो या इलेक्ट्रिक वायर असो इथलचे चोरी गेले। हे ग्रिल जे होते ग्रिल बिन इथलचे चोरी गेलेले आहेत आणि विशेषतः म्हणजे 8 वर्ष झाले याला वाढीव रक्कम घेत हे काम चालूच असल्यामुळे नेमकंच हे वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना हे सांस्कृतिक भवन केव्हा हातात भेटेल आणि सांस्कृतिक भवनाचे कार्यक्रम केव्हा होतील हेच आता पाहायला लागले। अनेक कलावंतांचे स्वप्न या सांस्कृतिक भवनात रमले आहेत, मात्र हे सांस्कृतिक भवन मागील 8 वर्षापासून अशा दुरावस्थेत पडलेले आहे। आपण बघू शकतो सध्या जर अंदरची जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक ठिकाणी पीओपीचं काम झालं, काचाचं काम झालं, मात्र त्याची पूर्ण जाळे लागून ते पूर्ण आता जीर्ण होत असलेलं दिसून येते। तसेच या ठिकाणी वायर जे मोठ्या प्रमाणात यात लावण्यात आले होते मात्र ते पूर्ण नष्ट झालेले आहे आणि अनेकांना चोरीचे प्रकारही वाढलेले आहे। कॅमेरामन साजन दाबेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।